करायचंच आहे. ते करता करता सकाळचा जो वेळ असतो तुमचा, सकाळी साधारण आपण पकडू 7 ते 9 सगळ्या स्त्रिया करत असतात आणि संध्याकाळी 7 ते 10 पर्यंत, म्हणजे बऱ्यापैकी आपण तो आपला स्वतःचा जो वेळ असतो जेवणासाठी, तोच वेळ आपल्याला देता आला पाहिजे. पर्सनली छोट्या छोट्या गोष्टींसाठी. आता तुम्ही सगळीच भात धुवून ठेवता का? तांदूळ सगळेच हे करता ना, कुकर लावता, तेव्हा तुम्ही तांदूळ जे धुवून ठेवता त्याचं जे पाणी असतं सेकंड टाइमचं, ते पाणी तुम्ही बाउल मध्ये काढा, ते चेहऱ्याला लावा. तो नॉर्मली तुम्हाला हायड्रेट भेटेल मास्क. पण त्याआधी तुम्हाला काय केलं पाहिजे, फेसवॉशने स्किन तुमची चांगली क्लीन केली पाहिजे. क्लीन केल्यानंतरच तो हायड्रेटचा मास्क तुमच्या उपयोगात येतो. परत टोमॅटोची भाजी करता तुम्ही, अजून तुम्ही काकडी चिरता, कोबी चिरता, जे व्हेजिटेबल जे आहेत सगळ्या त्या, ती भाजी तुमच्या स्किनसाठी बूस्टर म्हणून काम करते. ते तुम्हाला काय केलं पाहिजे, मॉर्निंगला उठल्यानंतर तुम्ही अनुषापोटी तुम्हाला फक्त 2 ग्लास पाणी थंड प्यायचे. ते काय करेल, तुमची जी तोंडामध्ये लाळ असते ती लाळ आपल्या स्किनसाठी खूप बेस्ट असते आणि पोटासाठी. तुम्हाला सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायचंय, फेसवॉश कंपल्सरी करायचंय, तोही 2 टाइम करा. तो तुमच्या स्किन वाईज करा. ऑइली स्किन असेल तर त्या टाइपमध्ये तुम्ही ब्युटिशियन करून सजेस्ट करा, नाही तर डर्माटॉलॉजिस्ट सजेस्ट करा. ते झाल्यानंतर तुम्ही ड्राय टिश्यूने नाही तर ड्राय टॉवेलने ड्राय केल्यानंतर परत तुम्ही आल्यानंतर टोनरला कंपल्सरी वापरा. टोनर काय कमी करतो, तुमचे ओपन पोर्स असतात तो क्लोजिंगमध्ये करतो आणि स्किनला तुमच्या टाईटनेसपणा देतो, तुमचं एज मेंटेन करतो. ते झाल्यानंतर मॉइश्चरायझर तुमच्या कंपल्सरी तुमच्या स्किन वाईज यूज केलंच पाहिजे तुम्हाला. ते वापरल्यानंतर परत गॅप ठेवा. तुम्ही जेव्हा ऑफिसला जायला बाहेर निघाला त्यावेळी सनस्क्रीन तुमच्या स्किनचं एज जसं असेल तसं, म्हणजे आता समजा माझं 38 एज आहे तर माझ्या स्किनला कोणतं सनस्क्रीन पाहिजे ते मी त्या पद्धतीने यूज करणार. आता मला 30 किंवा 35 पर्यंत मला सनस्क्रीन लागतं आणि मी स्किन माझ्यावर मेंटेन ठेवतो. तर तुमची स्किन एजंटकडे जात असेल, म्हणजे एज कमी आहे पण स्किन जाड दिसते किंवा एज दिसते त्यात, मग त्या पद्धतीनं सनस्क्रीन वापरा. ते वापरून झाल्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये काही स्किनला लावू नका. फक्त त्यानंतर तुम्हाला काळजी काय करायची, दिवसभरामध्ये पाणी तुम्हाला कंपल्सरी पिलं पाहिजे. तुम्हाला दिवसभरामध्ये तुमचं आता वेट साधारण समजा माझं वेट 60 आहे, 20 किलोच्या ह्याच्यासाठी 1 लिटर पाणी कंपल्सरी असतं. म्हणजे तुमचं 20 किलो वेट असेल तर तुम्ही 1 लिटरची बॉटल कंपल्सरी पाहिजे. आता मला किती पिलं पाहिजे, माझं 60 आहे तर मला 3 लिटर पाणी पाहिजे. पण त्यामध्ये पण माझं दिवसभर कंटिन्यू मी उभी असते आणि मला स्किन बूस्टर अजून करायचे, म्हणजे माझी स्किन अजून मला नॅचरली स्टेबल ठेवायची, तर मी 3.5 लिटर पाणी पिते. मग त्याचं शेड्यूल मी पर्सनली कसं करते आणि मी पहिल्यापासूनच करते. महत्त्वाचं, मी 50मध्ये शिरायच्या आधी योगा टीचर होते, त्यामुळे बऱ्यापैकी मी त्याचाही डिप्लोमा केलाय, म्हणून मला ह्या दोन्हीची सांगड घालता येते. आणि ह्या माझ्या स्टुडंट आहेत योगाच्या. म्हणजे माझं लग्न झाल्यापासून मी पहिली योगाची क्लास घ्यायची आणि या पहिल्यापासून आमची खूप छान ओळख आहे. मग आधीपासून मी कंटिन्यू हा माझा रुटीन आहे आणि हे तर मला रोज बघतात, म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये जास्त फरक नाही झाला. पण लग्नाच्या ऑर्डरमध्ये खाल्लं की वजन वाढतं माझं, कारण बाहेरच असते 3 महिने. पण परत मी ते माझं मेंटेनवरती आणते. पण हा शेड्यूल माझा मी अजिबात हे करत नाही. आणि आपल्याला आता मल्टीव्हिटॅमिन किंवा फायबर किंवा आयर्न हे आपल्याला कमी भेटतं, तर तुम्ही ओमेगा 3 ही कॅप्सूल आहे ती तुम्ही स्किनसाठी, स्किन बूस्टर म्हणून यंग दिसण्यासाठी तुम्ही खाऊ शकताय. आणि मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट, मग मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट तुम्ही डॉक्टरकडून सजेस्ट करा, नाहीतर मग मी हर्बल लॅबची कंटिन्यू घेते 10-12 वर्ष झाली, मग तुम्ही ती खावा. त्याला काय होतं माहिती आहे का, आपल्याला जे अन्नातून घटक भेटत नाही ना ते त्यातून भेटत, बॉडी बॅलन्समध्ये राहतो. आणि स्किनसाठी मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट आणि ओमेगा 3, जे फिश खातात त्या फिशच्या वरच्या लेयरला ओमेगा म्हणजे 3 ऑइल असतं, ते आपल्या स्किनसाठी खूप गरजेचं असतं. पण आपण कंटिन्यू फिश खात नाही, कधीतरी असतं, त्यामध्ये जास्त असतं ते फिश ऑइल. मग त्यापेक्षा तुम्ही इंटेक म्हणून तुम्ही ओमेगा 3ची कॅप्सूल खाऊ शकता. जेवल्यानंतर सकाळ संध्याकाळ तुम्ही घेऊ शकता. हे पण तुमच्यासाठी स्किनसाठी आतून, बाहेरून ग्लो करणं गरजेचंच आहे, पण तुम्ही जेव्हा आतून तुमची बॉडी क्लीन करत जाल तेव्हा तुम्हाला तो रिझल्ट लाईफ टाईमसाठी येत जाईल. मग असं तुम्ही कधीही कुठेही गेला तरी तुम्ही प्रेझेंटच दिसाल, ऍक्टिव्हच दिसाल, कारण आपली स्किनच आपला फोकस करते, आपले हेअरच आपले फोकस करते. संध्याकाळी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुमचं जे आहे ते शरीर संध्याकाळी झोपताना जे आपण दिवसभरामध्ये मॉइश्चरायझर, टोनर सगळं लावलेलं ते सगळं क्लीन करायचं आहे. क्लीन केल्यानंतर फक्त
सनस्क्रीन कंपल्सरी. आपण जेवण करतानाही हीट असते, आपण आता लाईटच्या खाली बसतो तेही हीट असते, पुन्हा आपण उन्हात जातो, सगळ्या प्रकारच्या हीटनं आपल्या स्किनला इफेक्ट होतो. आणि सनस्क्रीन बेस्ट आहे की तुम्ही वापरा, त्याला तुमचं एज मेंटेन होईल. तुमची बॉडी आहे ती तुमची आहे ती, म्हणजे कसं असतं की आपण प्रेझेंट कसं व्हायचं ते आपल्यावरती ठरतं, आपण काय दिसलं पाहिजे. आता मी ब्युटिशियन आहे त्यामुळे मला ह्या गोष्टी माहिती आहेत की तुम्हाला एक्स्ट्रा काय केलं पाहिजे. सध्या तरी आपल्याला भाजीपाल्यातून फळातून तर काहीच भेटत नाही, आपल्या स्वतःलाच भेटत तर केसांना काय भेटणार. स्किनची तुम्ही ही काळजी घ्या. आणि तुम्ही सलूनच्या ह्याच्यामध्ये गेला तर मेन म्हणजे तुम्ही कोणत्याही सलूनमध्ये जावा. मी आता शिकले म्हणून मी तुम्हाला सांगेन की पहिली म्हणजे फक्त मिक्स फ्रूट आणि गोल्ड आणि डायमंड हे किट तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असते. मी सलूनमध्ये गेल्यानंतर हे तीनच फेशियल झालं, पण हे फेशियलच्या पेक्षाही भरपूर अशा ट्रीटमेंट आहेत की नॉर्मली ते इझिली केल्या जातात. आणि त्या का करायच्या असतात तर तुम्हाला तेवढा वेळच भेटत नाही स्वतःसाठी, म्हणून हे स्किन स्पेशलिस्ट जाऊन तुम्हाला फक्त तुमचं क्लिनिंग करून घ्यायचं. म्हणजे ज्या वरच्या असतात तुम्ही दिवसभर तुमची काळजी घेऊ शकताय, पण जो वरतून धुळीने तुम्ही आता दिवसभर काम करताय, प्रवास करताय, प्रदूषणामुळे तुम्ही जे खाताय अन्न त्यामुळे तुम्ही ज्या धुळीमध्ये राहताय, एवढ्या माणसांमध्ये राहताय, जे तुमच्या स्किनवरती वरती प्रॉब्लेम येतात हे तुम्हाला सलूनच्या ट्रीटमेंटच निघून जातात. म्हणजे डेड स्किन म्हणा, ब्लॅक हेड्स रिमूव्ह म्हणा, किंवा पिंपल्स असतील, ड्रायनेस पण असतो, हा स्किन ट्रीटमेंटच निघून जातो. त्यासाठी म्हणून आणि आपला मायेचा हात म्हणून तुम्हाला आठवते का पहिली आई आपल्याला लहानपणी आंघोळ छान घालायची किंवा छान मसाज करायची, तेच तुम्हाला फील सलूनमध्ये होतं. जे माझ्याकडे सर्व्हिस घेतात मला नक्कीच आम्ही मायेचा हात देतो, तो तुम्हाला आम्ही फील करून देतो तुमच्या धकाधकीच्या जीवनामध्ये. म्हणून ब्युटीच्या क्षेत्रामध्ये वळा, त्याच्यामध्ये पण भरपूर ट्रीटमेंट असतात आणि अजिबात काहीच असं नसतं की त्याचे तुम्हाला दुष्परिणाम होते. त्याचं सत्य उदाहरण मी आहे, कारण मी जर रोज त्या ट्रीटमेंट करत असेल किंवा मी जर हे करत असेल तर मी खरंच बेकार दिसायला पाहिजे, बरोबर आहे का नाही. पण मी तेवढी केअर घेते, माझ्या स्किनला काय पाहिजे, माझ्या हेअरला काय पाहिजे आणि अनुवंशिकता काय आहे माझ्याकडे, तेवढ्याच पद्धतीने मी माझ्यामध्ये फरक हे केला. म्हणजे काय कायचा प्रश्न असा असतो, काय करा मॅडम आम्ही क्लीनअप केलं ना तर आम्ही पिंपल्स येतील का, आम्ही खराब दिसू का, किंवा काही लेडीज म्हणतात की खूपदा पिंपल्स क्लीनअप केलं की टॅन येतं, पण असं होऊ शकेल का. म्हणजे ते तुमच्यासाठीच बनलंय, माझ्यासाठीच बनलंय. म्हणजे आपल्या इंडियामध्ये जे प्रोडक्ट बनतात ते खपतात हे तर तुम्हाला माहिती, नाही तर त्या मॅम कधी झालं असतं त्या गोष्टीला. फक्त जाणार नाही